नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगरचा तालुका जिल्हा सांगली। आज आपण एक जवळजवळ 5-6 दिवसानंतर आपल्या फार्मवरती आलो आहे। तर बघा, आपण आता काय काय केलं ते तुम्हाला मी सांगतो। हो का, हे आजोल्याचा बेड सेट केलो आहे मी। शो जो आजोल्याचा बेड जो आहे का नाही, शो कशासाठी, तर हे आपल्या कोंबड्यांना, बदकांना, चिनी कोंबडी असेल, टर्की असेल, राजहंस असेल, जी वेगवेगळे पक्षी आहेत आणि शेळ्या, ह्यांना सगळ्यांना आपण ते आजोला खायला घालू शकतो। त्याच्यासाठी आपण हे बेड लावला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी सोडून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये का नाही खत, म्हणजे आपलं जी उखंड्यावरचं खत असते ह्याचं म्हशींचं किंवा गायांचं जे शेण आहे ती पाणी आणि माती सगळं इक्वलीकरण करून पहिला ह्यात घालायचं, त्याच्यात पाणी सोडायचं, असं सगळं मिक्स करून 1 दिवस तसंच सोडायचं त्याला। आणि त्याच्यानंतर मग ते आजोला घालायचं। मी ती बनवताना तुम्हाला ते व्हिडिओ बनवणारच आहे, त्यावेळेला तुम्हाला सांगतो मी कसं। तर बघा, ही बांधाला बघा आपल्या झाडं लावलेली किती छान आलेत सगळी। त्याच्यानंतर इकडे वर तुरी लावल्या, सॉरी ही लावली, ज्वारी लावले, आणि खाली आता तुरी पण आपली आता बऱ्यापैकी भरली आहे, म्हणजे तयार झालेली आहे तुरी पण आपली बऱ्यापैकी चांगली। तर आपलं शेडवरली आता मगाशी की नाही सगळी जनावरं खाली सोडल्यात चरायला। फक्त 2 बोकडं तेवढं आपण इथंच ठेवल्यात, त्यांना दोघांना इथंच ठेवले, आणि इथंच त्यांना खायला बाबळीचा एक ढापा आणि बोरीचा एक ढापा टाकलोय। कारण हे लई म्हणजे लई एवढी मस्ती करतात, तिथं खाली मोकळं सोडलं की बोलायचं काम नाही, सगळ्याला पिडतात, म्हणून त्यांना का नाही सोडायचं बंदच करून टाकलं आहे आता मोकळं वाटतं। त्यानंतर ना आता हे सगळ्या आपल्या कोंबड्या, बदक, चिनी कोंबडी, टर्की, राजहंसी, असं आपलं ब्लॅक अस्ट्रलॅबच्या कोंबड्या, देशी कोंबड्या सगळं मोकळं सोडले आहे, म्हणजे चालूच केले आपण। ज्या जवळजवळ एक 8-10 दिवस झाले असेल ह्यांना मोकळं सोडायला चालू केलं आहे। आणि हे बघा, आता उखंडरा बनवला, ह्याच्यात जाऊन ते सगळं व्यवस्थित खायचं प्यायचं करते ते। आणि हे बघा, ही इथं असं सिस्टम केली, पाठी लावले आणि त्यात पाणी टाकलं की त्यात त्यांचं त्याने खेळतात, आणि आतमध्ये का नाही रानात व्यवस्थित आपलं चरायचं काम करतात बघा। आता मी तुम्हाला सांगतो काय, अक्षरशः आपल्या कोंबड्यांचं अंड्याचं प्रमाण एवढं वाढलंय का नाही, काय रोज 10-15 अंड्याला मरणच नाही, डेली 10-15 अंडे आहेत बघा, न चुकता। आपल्याकडे काय ब्लॅक अस्ट्रलॅब जास्त नाही, वाटतं 5च कोंबड्या आहेत त्या, बाकी सगळ्या देशीच आहेत, तरीसुद्धा आपल्याला डेली 10 ते 15 अंडी निघतात आपल्या ह्याच्यावरची। ही म्हणजे असं त्यांना का नाही उकंड्यावरती असेल किंवा रानात असेल असं सोडायचं, आणि घरचा जी काय आपला हे आहे का नाही वेस्टेज असेल, खरकट असेल, शिळं पाकं, ते सगळं आपण घालतोय पाण्यामध्ये घालून काय। आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता तुरी दाखवतो बघा, तुरी किती भारी बसली आपली बघा। तुरी आपली तिथून तिथपर्यंत आहे ना, बाकी वर सगळी ज्वारी आहे, कशी बसल्या बघा, 1 नंबर तुरी बसल्या। आपण नुसता ही खास शेळ्यांसाठी टाकलं होतं बरं का, ही तुरी लावायचं कारण फक्त आपल्या शेळ्या होत्या, पण पीक एकदम म्हणजे एकदम जबरदस्त आलं तुरीचं, त्याच्यामुळं आपण उत्पन्न पण घेणार आहे ह्याचं, आणि शेळ्यांना आपल्या बुसकाट पण होते, म्हणजे बघा 2 in 1 झाल्यासारखं झालं। टाकलं होतं खास शेळ्यांसाठी, आणि झालं असं की ह्याच्यापासून आपल्याला पीक पण मिळालं। वरचं ज्वारीचं पण तसंच आपण टाकलं शेळ्यांसाठी, पण आता शक्यतो पीक चांगलं येईल ती सुद्धा असं मला वाटतं, कारण पाऊस आहे त्याच्यामुळं एकंदरीत जरा येणार चांगला। आता तुम्हाला मी खाली आपल्या शेळ्या ज्या जिकडं चरायला सोडल्यात नाही ती पण तुम्हाला मी एक ही दाखवतो, व्ह्यू दाखवतो तिथलं। हे बघा, हे असं आपण का नाही लोकांची जनावरं आत येऊ नये आणि हिंस्र प्राणीसुद्धा आत येऊ नये म्हणून उगीच आपली एक बाबा कुंपण म्हणून का नाही अशी बाबड लावल्या। अजून आपण ह्याच्यावरती अजून पण टाकायचं आहे। काय करतो आपण, शेळ्यांना आपल्या खायला तोडून टाकते, ते खाऊन झालं की आपण परत इथं आणून टाकतो ते बाबडीचं सगळं काटं राहिलेलं, त्याच्यानं जरा दाट आपण कुंपण करून घ्यायचं आहे, जेणेकरून आता तुम्हाला सांगतो अक्षरशः बाहेरची कुत्रीसुद्धा आपल्या इथं फार्मवरती यायला लागल्यात। आता मगाशी जे कुत्र्याला आपण हाकललं, कोंबड्यांना का नाही मारायला खायला येते तिथे कुत्रीसुद्धा। तर ही बघा, ही असं खाली ही पण आपलंच रान आहे काय।
हे पण पूर्ण सगळं आपलं काय कडापर्यंत रान. तर इथं बघा आपण कसं केलं, हे आमच्या पोरांना वगैरे बारक्यांना सगळ्यांना इथं बसायला खेळायला वगैरे असं हे साफ करून घेतले. आणि आपल्याला हे जर लय ऊन असेल तर इथं बसता येतंय म्हणून का नाही असं सगळं पटांगण करून मैदान करून जरा बाबळीचे सगळे काठं सवळून घेतले ते. कारण कसं आहे, जर लय ऊन असलं शेळ्या सोडायच्या निवांत बसायचं. आणि संग आमची लेकरं आली की त्यांना इथं आपलं चटई बिटई टाकून दिलं, हातरून काय तर खायला प्यायला खेळायला दिलं, निवांत खेळत बसते बघा इथं. त्याच्यासाठी हे असं सिस्टम केलेली की बघा आता इथं राहणार आता शेळ्या सगळ्या करायला. तिकडे रिडी बांधल्या त्या तिकडं आणि इकडे शेळ्या सोडल्या त्या सगळ्या. अजून एक थोड्या दिवसामध्ये आपला नवीन एक शेळ्यांचा लॉट येणार आहे कंटिन्यू. आपण चालू ठेवायचं आहे ते लॉट आणायचं. कोणाला आपल्या लोकांनी जर कोणी मागितलं बाबा दादा आम्हाला द्या शेळ्या किंवा आम्हाला तुमच्यातली शेळी पाहिजे, पाट पाहिजे, बोकड पाहिजे असं कोण मागितलं तर त्यांना आपल्याकडे द्यायला स्टॉक असावा. त्याच्यासाठी आता आपण काय करणार आहे, कंटिन्यू का नाही शेळ्या आणायच्या, काय ठेवायच्या आपल्याकडं. त्या शेळ्या 100% क्वालिटीच्या आहेत का आणि त्या शेळ्या उद्या दुसऱ्याकडे जाऊन चांगला रिझल्ट देतात का ह्याची पूर्णपणे पाहणी केल्याशिवाय मी पुढं शेळ्या सेल आउट करत पण नाही आणि करणार पण नाही. का तुम्हाला सांगू का, मी काय व्यापारी नाही आहे. हे मी एक साधा शेतकरी आणि शेळी पालक आहे. मी जर व्यापारी असतो का नाही माझ्याकडे आता ह्या तुम्हाला शेळ्या दिसल्या नसत्या. गेली 2 वर्ष झालं आता माझं, मी वर्ष दीड वर्ष तरी झालं मी म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतोय. तर तुम्ही माझी पाठीमागची व्हिडिओ काढून बघा, तुम्हाला ह्या शेळ्या त्याच्यामध्ये दिसणार. काही थोड्या इकडं तिकडं म्हणजे काही जुन्या शेळ्या थोड्याफार विकल्या असतील. कारण कसं झालं, जी जवळची माझ्या मित्र आहे ती किंवा जी माझ्या म्हणजे कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये लोक आहे ती त्यांना मी काय केलं आहे, त्यांनी मागितल्यानंतर चांगल्या चांगल्या शेळ्या त्यांनी जसं जसं त्यांचा म्हणजे त्यांचं त्यांनी सिलेक्ट करायचं आणि त्यांचं त्यांनी घ्यायचं असं म्हणून का नाही काय थोड्याफार आपण शेळ्या 100% विकलेल्या आहे त्या. काय नाहीतर तुमच्याकडं म्हणजे माझ्याकडं का नाही तुम्हाला त्या जुन्या शेळ्या भरपूर म्हणजे अगोदरपासूनच्या तुम्हाला दिसतील, ज्या पहिल्या व्हिडिओपासून आहेत माझ्या मोबाईलमध्ये त्याही तुम्हाला दिसतील. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मी व्यापारी नाही, मी एक साधा ब्रीडर, शेतकरी आणि शेळीपालक आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही मी. काय नाहीतर तुम्हाला असं वाटायचं की मी व्हिडिओ बनवतोय माझ्या शेळ्या विकण्यासाठी, शेळ्या आणायच्या विकायच्या, हे काय माझा कॉन्सेप्ट नाही आहे. माझा कॉन्सेप्ट हे आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पशुधन असावी आणि प्रत्येकजण शेळीपालन, म्हैस पालन, गाई पालन, गीर पालन, मेंढी पालन, कोंबडी पालन, जे काय प्राणी पक्षी जेवढे आपल्याला पाळता येतात किंवा मत्स्यपालन, असे बरे वेगवेगळे विविध जी व्यवसाय आहेत ती व्यवसाय करून आपलं बाबा पोटापाण्याचा उद्योग करून आपलं घर चालावं आणि कुणी पण बेरोजगार राहू नये. माझा एवढाच कॉन्सेप्ट आहे, बाकी काही नाही आहे. मी आता काय करणार आहे की जनावरं मी आता मागवणार आहे थोड्या दिवसामध्ये. ती जनावरं मी कमीत कमी 6 महिने तर माझ्यापाशी ठेवणार आणि ती जनावरं मी चांगल्या पद्धतीनं त्यांना म्हणजे त्यांचं सगळं फेर चाचणी घेणार की बाबा हां ही चांगली आहेत का शेळ्या, चांगल्या असतील तर आपण पुढं आपल्याबरोबर जी जुडलेली लोक आहेत आपल्यावरती विश्वास ठेवून आपला व्हिडिओ बघतात किंवा आपल्याला फॉलो करतात अशा लोकांपर्यंत चांगल्याच वस्तू जावाव्या त्या. आणि उद्याच्याला त्यांनी म्हणायला पाहिजे की हा बाबा ह्यो जो व्यक्ती आहे ह्यो 100% प्रामाणिक आहे. नाहीतर मी यूट्यूबवर व्हिडिओ बघतोय आणि यूट्यूबवरच्या कमेंट पण बघतोय भरपूर लोकांच्या की काय आहे की आज माझी लॉट आला आहे, उद्या माझी गाडी येणार आहे असं टाकतात. आणि त्यांना कमेंटसुद्धा अशा असतात की तू शेळी पालक नाहीस, तू व्यापारी आहेस, त्यामुळं तू आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नको किंवा तू आम्हाला सांगू नको. मग ह्याच्यामुळं का नाही आपल्याला ह्या लेवलला जायचं नाही आहे किंवा अशा कमेंट्स आपल्याला घ्यायच्या नाही आहे त्या. म्हणून आपण म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर म्हणून आपण का नाही हे असा कॉन्सेप्ट ठेवलेला आहे. त्यामुळं कोणीही गैरसमज करून घेऊ नये. माझ्याकडून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल, कुठल्याही प्राणीच्या पक्षीची माहिती पाहिजे असेल 100% देणार तुम्हाला मी. आणि तुम्ही माझ्याकडनं खरेदी करा अथवा न करा तो काहीही महत्त्वाचा विषय नाही आहे येत. माझ्या डोक्यात एकच आहे की प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि प्रत्येकजण सक्षम झाला पाहिजे एवढंच. तर हे बघा असं आपलं निसर्गाच्या सानिध्यात आपले आपण जनावर असे कंटिन्यू सोडायला चालू केलो आहे आणि त्यांना म्हणजे त्यांच्या ह्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे
त्यांना म्हणजे मोकळा आकाश दिले आता आपण आपल्या प्रत्येक जनावराला. कारण ह्याच्या अगोदर आपण काय करत होतो, फक्त फार्मवरती जनावरं पाळत होतो, आपण बाहेर सोडत नव्हतो. आता कंटिन्यू आपली जनावरं बाहेर आहेत आणि बाहेर फिरवतोय आपण. असंच प्रत्येकानं करावं आणि कंटिन्यू आपल्या म्हणजे व्यवसायाला गती द्यावी आणि कोणीही खचून जाऊ नये आणि थकून जाऊ नये किंवा असं म्हणजे महागारी सरकू नये. आपण एक व्यवसाय चालू केला ना, तो व्यवसाय असाच कंटिन्यू पुढे जावावा आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे परफेक्ट सक्सेस व्हावं असं मला वाटतंय. प्रत्येकानं सक्सेस व्हावं आणि त्याच्यासाठी मला जी काही करता येते ती योगदान मला देता येते ती मी देणार आहे. धन्यवाद.